नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संगणकाच्या ज्या शॉर्टकट की आहेत याच्याविषयी माहिती पाहणार आहे। संगणकावर काम करत असताना आपल्याला काम सुलभ व्हावं याच्यासाठी या शॉर्टकट की यांचा वापर होतो आणि महत्त्वाचं म्हणजे परीक्षेला या शॉर्टकट कीवर काय केलेत प्रश्न विचारण्यात आलेले आहेत। म्हणजे महत्त्वाच्या शॉर्टकट की आहेत की ज्या परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा काय आहेत महत्त्वाच्या आहेत याच्याविषयी आपण काय करणार आहे आज या भागामध्ये माहिती पाहणार आहे। बघा, मग पहिले आहे Alt+F। मग ही कशासाठी वापरली जाते बघा, फाईल मेनू चालू करण्यासाठी Alt+F ही की आपल्याला दाबावी लागते। पुढे Alt+E याच्यावर प्रश्न विचारण्यात आला होता बघा, पोलीस भरतीला उघडलेले डॉक्युमेंट एडिट करण्यासाठी Alt+E ही की संगणकाच्या कीबोर्डची की वापरली जाते। पुढे विंडोज ही की दाबल्यानंतर स्टार्ट मेनू काय होतो रे चालू होतो। लक्षात ठेवा, स्टार्ट मेनू चालू करण्यासाठी विंडोज या कीचा वापर केला जातो। संपूर्ण जे तुम्ही टाइप केलेलं आहे किंवा जे डॉक्युमेंट आहे हे ओपन केलेलं डॉक्युमेंट संपूर्ण जर सिलेक्ट करायचं असेल तर या Ctrl+A चा काय केला जातो वापर केला जातो। म्हणजे सिलेक्ट ऑल टेक्स्ट करायचं असेल तर Ctrl+A, नंतर Ctrl+X ही की कशासाठी वापरण्यात येते, सिलेक्ट केलेला मजकूर जर काय करायचा आहे रे कट करण्यासाठी। सिलेक्ट केलेला मजकूर काय करायचा आहे कट करायचा आहे, यासाठी Ctrl+X ही की वापरावी लागते। Ctrl+Delete सिलेक्ट जे केलेले आहे ते जर कट करायचे असेल, सिलेक्ट केलेले कट करायचे असेल तर Ctrl+Delete ही की तुम्हाला दाबावी लागते। Ctrl+C कॉपी करणे, जी माहिती आहे ही माहिती जर कॉपी करायची असेल तर Ctrl+C तुम्हाला ही की काय करावी लागते दाबावी लागते। पुढे Ctrl+V कॉपी केलेलं काय करायचंय रे, कोणत्या ज्या ठिकाणी तुम्हाला पेस्ट माहिती साठवणूक करायची आहे त्या ठिकाणी पेस्ट करायची आहे, यासाठी कॉपी केलेलं पेस्ट करण्यासाठी Ctrl+V ही की दाबावी लागते। कीबोर्डवर जी होम की आहे ही होम की दाबल्यानंतर कर्सर ओळीच्या सुरुवातीला नेला जातो। कर्सर काय केला जातो ओळीच्या सुरुवातीला न्यायचा असेल तर होम की प्रेस केली जाते। Ctrl+Home की कर्सर डॉक्युमेंटच्या सुरुवातीला नेणे, कर्सर डॉक्युमेंटच्या सुरुवातीला नेण्यासाठी ही Ctrl+Home की दाबली जाते। एंड की कशासाठी वापरली जाते बघा, कर्सर ओळीच्या शेवटी नेणे, कर्सर ओळीच्या शेवटी नेणे। Ctrl+End कर्सर डॉक्युमेंटच्या शेवटी नेणे, कर्सर डॉक्युमेंटच्या शेवटी नेणे। Shift+Up डाऊन एरो ही की दाबल्यानंतर कर्सरच्या खालील किंवा वरील माहिती सिलेक्ट होते, किंवा कर्सरची खालील व वरील माहिती जर सिलेक्ट करायची असेल तर Shift+Up डाऊन एरो तुम्हाला ही की दाबावी लागते। Shift+Left Right एरो त्याचा उपयोग काय आहे, कर्सरच्या उजवी किंवा डावीकडील माहिती काय करणे सिलेक्ट करणे। त्यानंतर बघा FN+F2 ही की दाबल्यानंतर फाईलचे नाव बदललं जातं, किंवा फाईलचे नाव बदलायचं असेल तर FN+F2 या कीचा काय केला जातो रे वापर केला जातो। पुढे बघा FN+F7 अक्षरे जे टाइप केलेले अक्षरे ते अक्षरे चेक करण्यासाठी याचा काय केला जातो वापर केला जातो। F1 हेल्प साठी किंवा मदतीसाठी वापरलं जातं, F1 हेल्प किंवा मदतीसाठी। Ctrl+Alt+Delete बघा, कॉम्प्युटर रिस्टार्ट करणे किंवा टास्क मॅनेजर उघडणे, म्हणजे संगणक चालू असताना ज्यावेळेस संगणक हँग होतो किंवा पुढे जात नाही बरोबर ना, त्यावेळेस मग जर तुम्हाला जे त्या क्रिया चाललेल्या आहेत संगणकावर त्या जर तुम्हाला बंद करायच्या असतील तर त्यावेळेस Ctrl+Alt+Delete हे बटन दाबल्यानंतर तुम्हाला टास्क मॅनेजर उघडलेला दिसेल, आणि टास्क मॅनेजरवर जे आपण संगणकावर करतो व कोणत्या सर्व्हिसेस चालू आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी दिसतं, किंवा जर संगणक हँग झाला असेल कोणत्या ॲप्लिकेशनमुळे तर ते ॲप्लिकेशन एंड करता येतं या टास्क मॅनेजरमुळे, त्यासाठी Ctrl+Alt+Delete हे बटन दाबावं लागतं। Ctrl+Alt+Tab हे बटन दाबल्यानंतर काय होतं बघा, पहिल्या उघडलेल्या फाईल किंवा प्रोग्राम वर जाण्याकरता याचा काय केला जातो वापर केला जातो। प्रिंट स्क्रीन हे बटन दाबल्यानंतर स्क्रीनशॉट
घेण्यासाठी याचा काय केला जातो, वापर केला जातो. डिलीट बटन फाईल डिलीट करण्यासाठी वापरलं जातं. शिफ्ट प्लस डिलीट फाईल कायमस्वरूपी डिलीट करायची असेल, कायमस्वरूपी म्हणजे ती तुम्हाला कायमस्वरूपी म्हणजे संगणकामध्ये परत मिळणार नाही, बरोबर ना. कारण का फाईल डिलीट केल्यानंतर रिसायकल बिन या ॲपमध्ये जाते. रिसायकल बिन मध्ये ती सुद्धा अस्तित्वात असते. मात्र ज्यावेळेस तुम्ही शिफ्ट प्लस डिलीट दाबाल त्यावेळेस एकदा फाईल डिलीट गेली की ती कायमस्वरूपी काय होते, डिलीट होते, ती तुम्हाला परत मिळवता येत नाही. त्यानंतर बघा कंट्रोल प्लस बी अक्षरे ठळक किंवा जाड करण्यासाठी, म्हणजे बोल्ड हा जो ऑप्शन असतो, बोल्ड बघा वर्ड पॉवर पॉइंट एक्सेल मध्ये असतो. मग जर तुम्हाला डायरेक्ट अक्षर जर करायचे असतील तर तुम्ही कंट्रोल प्लस बी हे शिफ्ट दाबू शकता. बघा हे महत्वाचे पॉइंट होते ज्याच्यावर प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. मग ते आपण ज्या शॉर्टकट की आहेत या शॉर्टकट की काय केलेले आहेत, घेतलेले आहेत, ज्या परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला काय आहेत, महत्वाच्या आहेत. आता शॉर्टकट की भरपूर आहेत, पण ज्या महत्वाच्या आहेत, ज्या परीक्षेला विचारल्या जाऊ शकतात तेवढ्याच आपण घेतलेल्या आहेत. पुढे बघा याच्यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे, कारण का आपण इनपुट आउटपुट डिव्हाइसेस पाहिलं, त्यांच्याविषयी माहिती पाहत असताना मला एक जाणवलं की आपल्याला या प्रिंटरवर किंवा या प्रिंटरचे प्रकार विचारण्यात आलेले आहेत, म्हणून ती मी माहिती याच्यात घेतलेली आहे. मग बघा प्रिंटर जो आहे, प्रिंटर जर आपण पाहिलं तर हा आउटपुट डिव्हाइसेस आहे. प्रिंटर काय रे, आउटपुट डिव्हाइसेस आहे, बरोबर ना, आउटपुट डिव्हाइसेस आहे. मग या मुख्य प्रिंटरचे, मग प्रिंटरचा वापर काय होतो, प्रिंट काढण्यासाठी, डॉक्युमेंटचे प्रिंट काढण्यासाठी त्याचा काय केला जातो, वापर केला जातो. किंवा प्रिंटरचे वेगवेगळे काम आहेत ते आपल्याला दिसतील याच्यामध्ये. मग या प्रिंटरचे मुख्य प्रकार बघा, पहिला आहे इंकजेट प्रिंटर. म्हणजे काम काय करतो, इंकजेट प्रिंटर जो आहे बघा कागदावर शाईचे सूक्ष्म थेंब फवारून, कागदावर शाईचे सूक्ष्म थेंब फवारून प्रिंट केलं जातं. मग याचा वापर काय होतो, घरगुती आणि ऑफिस वापरासाठी हा लोकप्रिय आहे. रंगीत आणि ब्लॅक अँड व्हाईट प्रिंटिंग साठी हा उत्तम आहे. आलं लक्षात. म्हणजे इंकजेट प्रिंटरचा घरगुती आणि ऑफिस साठी काय केला जातो रे, वापर केला जातो. याच्यावर प्रश्न विचारला होता, कागदावर शाईचे सूक्ष्म थेंब फवारून प्रिंट करणारा प्रिंटरचं नाव काय आहे, त्याचं उत्तर काय होतं, इंकजेट प्रिंटर. दुसरा आहे बघा, दुसरा आहे लेझर प्रिंटर. मग याच्यामध्ये बघा कोरडी शाई टोनर वापरतात, ज्यामुळे जलद आणि उच्च दर्जाची प्रिंट मिळते व्यावसायिक कामांसाठी. मग याचा काय केला जातो रे, वापर केला जातो लेझर प्रिंटरचा ऑफिस व्यवसाय यासाठी हा काय आहे, उपयुक्त आहे. यांची इमेज बघा या ठिकाणी देण्यात आलेली आहे, लक्षात ठेवा. कधी स्पर्धा परीक्षेला काय विचारतील सांगू शकत नाही. उद्याच्या एक्झामला इमेज देतील, कोणता प्रिंटर आहे हे ओळखायला लावतील. त्यामुळे मी काय ठिकाणी काय घेतलेले आहेत, इमेज घेतलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला त्याची माहिती व्यवस्थित समजावी. आलं लक्षामध्ये. पुढचा तिसरा आहे डॉट मॅट्रिक्स प्रिंटर. डॉट मॅट्रिक्स प्रिंटर बघा पिनच्या साहाय्याने रिबनवर आघात करून अक्षरे छापली जातात किंवा छापतात. जुन्या काळात वापरले जात होते आणि बँकांमध्ये किंवा पावत्यांसाठी हे काय केले जातात, डॉट मॅट्रिक्स प्रिंटर वापरले जातात. याप्रमाणे असतात बघा, वर जी प्रिंट निघते, आपण जर त्या ठिकाणी महत्वाचं लाईट बिल भरायला गेलो तर त्या ठिकाणी तुम्हाला ते तसं आढळ. हे डॉट मॅट्रिक्स प्रिंटर वरती काय येत असते, तुम्हाला तुमची प्रिंट येत असते, लक्षात ठेवा. चौथा आहे थर्मल प्रिंटर. मग या ठिकाणी थर्मल प्रिंटरचा वापर काय होतो बघा, हा उष्णतेचा वापर करून प्रिंट करतात. जसे की पावती प्रिंटर म्हणजे रिसिप्ट दिली जाते, किंवा लेबल प्रिंटिंग मध्ये वापरलं जातात. लेबल प्रिंटिंग मध्ये ना आपण ठिकाणी गाडीचे ज्यावेळेस पावते करतो त्यावेळेस त्यांच्याकडे असा प्रिंटर दिलेला असतो. किंवा आपल्याला असं सांगता येईल की ज्यावेळेस कंडक्टर सुद्धा आपल्याला तिकीट देत असतो तर याच मशीनचा काय करतात, अशा प्रमाणे मशीन असतं त्याचा वापर केला जातो. पाचवा आहे 3D प्रिंटर. डिजिटल डिझाईनला भौतिक वस्तूंमध्ये रूपांतरित करतात. यात थर करून वस्तू काय केल्या जातात, बनवल्या जातात. 3D प्रिंटरचा हा वापर केला जातो. पुढे बघा इतर महत्वाचे त्याचे प्रकार आहेत. इतर ऑल इन वन, याच्यामध्ये प्रिंटिंग, स्कॅनिंग, कॉपी आणि फॅक्सिंग यांसारखी अनेक कामे एकाच प्रिंटरवर केली जातात. त्या प्रिंटरला ऑल इन वन असं म्हटलं जातं. याच्यामधला दुसरा आहे फोटो प्रिंटर. खास फोटोंसाठी बनवलेले उत्तम रंगांची गुणवत्ता हे देतात फोटो प्रिंटर. फोटोंसाठी बनवलेले आहेत.
पुढं इंक टँक प्रिंटर. इंक टँक प्रिंटर मोठ्या शाईच्या टाक्या वापरल्या जातात ज्यामुळे जास्त प्रिंटिंगसाठी किफायतशीर ठरतात हे इंक टँक प्रिंटर. आणि चौथं आहे याच्यामधला एलईडी प्रिंटर. लेझर प्रिंटर सारखेच पण लेझर ऐवजी या ठिकाणी एलईडी वापरतात, महत्त्वाचं आहे. याच्यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रिंटरचे सुद्धा आपण या भागामध्ये काय केलेले आहे, ज्याच्यावर प्रश्न विचारण्यात आलेले आहेत याच्याविषयी आपण काय पाहिलेले आहे, माहिती काय केलेली आहे, पाहिलेली आहे. अजून परीक्षेला प्रश्न विचारतात एक्सटेन्शनवर. फाईल जे एक्सटेन्शन आहेत, संगणकाच्या फाईल एक्सटेन्शन जे आहेत त्याच्यावर काय केलं जातं तर प्रश्न विचारले जातात. तर ती जी माहिती आहे आपण पुढच्या भागामध्ये काय करणार आहे, पाहणार आहे. थँक्यू.